हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेश या चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. तर या 2026मध्ये श्रावण कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, किती सोमवार आले आहेत, ते कोणत्या तारखेला आले आहेत व शिवमूठ कोणती यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि भगवान शंकरांना समर्पित असतो. हा काळ भगवान शंकरांची सेवा, उपासना, पूजेचा अत्यंत महत्त्वाचा व पवित्र मानला जातो. आषाढ महिना झाला की वेध लागतात ते श्रावणाचे. या काळात सर्वत्र पाऊस, हिरवळ पसरलेली असते व शेतामध्ये धान्य बहरलेली असतात. सर्वत्र आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. 12 महिन्यांपैकी श्रावण महिना हा विशेष धार्मिक व पवित्र मानला जातो. तर अशा या पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट गुरुवार रोजी होत आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती जी आहे ती 11 सप्टेंबरला आहे. 10 सप्टेंबरला दर्शपिठोरी अमावस्या आहे म्हणजेच पोळा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबरला श्रावण महिना संपणार आहे. कारण अमावस्या 10 तारखेला सुरू होत आहे आणि ती 11 तारखेला संपत आहे. तर 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळामध्ये आपला श्रावण महिना असणार आहे. तर आता श्रावणातील पहिला सण आणि पहिला सोमवार आला आहे तो 17 ऑगस्ट रोजी. या दिवशी सोमवारसुद्धा आहे आणि नागपंचमीसुद्धा आहे. तर श्रावणातील पहिला सोमवार आणि त्याच दिवशी नागपंचमी हे एकाच दिवशी म्हणजे 17 ऑगस्टला आले आहेत. आणि शिवमूठ पूजनसुद्धा असणार आहे. तर पहिली शिवमूठ ही तांदळाची असते. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी जो आहे 24 तारखेला आणि याच सोमवारी एकादशीसुद्धा आली आहे. तर या सोमवारची शिवमूठ असणार आहे तीळ. त्यानंतर श्रावणातील मोठा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. तर हा 27 ऑगस्टला आहे आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, भाऊ व बहिणीच्या अतूट नात्याचा सण. तर या महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारी जो की 31 ऑगस्ट रोजी आहे आणि योगायोग याच दिवशी सुद्धा काहीतरी विशेष आहे. ते म्हणजे या सोमवारी संकष्टी चतुर्थी आली आहे आणि तिसरा श्रावण सोमवारची शिवमूठ असणार आहे मूग. त्यानंतर 4 सप्टेंबरला शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमी आली आहे आणि 5 तारखेला गोपाळकाला असणार आहे. आणि चौथा सोमवार हा 7 सप्टेंबर रोजी आला आहे आणि योगायोग पुन्हा सोमवारी एकादशी आली आहे. म्हणजेच एकादशी आणि सोमवार हा या श्रावणातील खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि या श्रावणी सोमवारचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की जो शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवारी शिवमूठ ही गव्हाची असणार आहे. तर या दिवशी गव्हाची शिवमूठ आपल्याला शिवपिंडीवर वाहायची आहे, अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर 10 तारखेला दर्शपिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा आहे आणि 11 तारखेला श्रावणाची समाप्ती होत आहे. तर अशा श्रावणातील तिथी सण आले आहेत. तर यासंबंधीचे व्हिडिओ म्हणजेच नागपंचमीची पूजा, श्रावण सोमवारची पूजा, शिवमूठ कशी अर्पण करावी यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेतच आणि पुढे देखील येतील. आणि यासंबंधीची अजून काही माहिती हवी असेल किंवा पूजेचे काही व्हिडिओ हवे असतील, पूजा कशी करावी यासंबंधीची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याप्रमाणे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा नक्कीच प्रयत्न मी करेन. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.